तर ही भली मोठी रांग पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोणतं लोकेशन आहे. तर तुम्ही कोल्हापूरला गेलात आणि शाहू पॅलेस पाहिलं नाही तर तुमची ट्रिप अपूर्णच आहे असं समजा. आणि आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि म्हटलं शाहू पॅलेस पाहावा, तर आम्ही तिथे व्हिजिट केली. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तिथे तिकीट काउंटरला तिकीट घ्यावं लागतं आणि तिकीटची प्राईस जी आहे ती ₹20 पर पर्सन आहे, म्हणजे मोठ्यांसाठी. आणि लहान मुलांसाठी म्हणजे 5 इयर्स नंतर त्यांची फीस ₹10 समथिंग आहे. आणि वेळ जर तुम्हाला माहीत सांगायचं झालं तर ते वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 5:30. म्हणजे आम्ही गेलो तेव्हा 4 वाजले होते इव्हिनिंगचे आणि तिकीट काउंटरला लिहिलं होतं 5:30 पर्यंतच टाईम. म्हणजे तुम्ही तिकीट 5:30 पर्यंत काढू शकता आणि एंट्री केल्यानंतर ते 6:30-7 पर्यंत म्हणजे मॅक्स टू मॅक्स 6:30 पर्यंत अवेलेबल राहतं. त्यामुळे तुम्ही 5:30च्या अगोदरच जायचं असेल तर. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात, म्हणजे शाहू महाराजांच्या आठवणी सांगणाऱ्या गॅलरीज किंवा जुनी शस्त्र आणि राजघराण्याच्या वस्तू, पुरातन फोटो आणि कागदपत्र, आकर्षक वस्तुकला आणि फोटोग्राफी स्पॉट असे भरपूर सारे पॉईंट इथे पाहायला भेटतील. बट इनसाईड मोबाईल अलाउड नाही. तुम्ही बाहेर मोबाईल असा व्ह्यू पाहू शकता. इनसाईड मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही व गेला तरी म्हणजे पूर्ण स्विच ऑफ करून द्यावा लागतो तो. आम्ही ज्यावेळेस तिथे व्हिजिट केली त्यावेळेस नॉर्मल पाऊस झाला होता. तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू किती सुंदर आणि असं ढगाळ वातावरण झालं होतं. आणि कोल्हापूरचं ऐतिहासिक रत्न शाहू पॅलेस म्हणजे आपण पाहिल्यानंतर इतका वेगळा अनुभव भेटतो आपल्याला तिथे. म्हणजे इतिहास, संस्कृती आणि मराठा आपल्या साम्राज्याची शान सांगणारी ही जागा कोल्हापूरमध्ये फिरायला जाणाऱ्यांसाठी एक मस्ट व्हिजिट स्पॉट आहे. आणि खूप सुंदर म्हणजे शाहू महाराजांच्या काळात बांधलेले हे भव्य पॅलेस म्हणजे कोल्हापूरच्या राजघराण्याच्या अत्यंत महत्त्वाचा ठेवा. आणि लाल दगडात बांधलेली ही वास्तू आता गॅलरी, जुन्या वस्तू, शस्त्र सामग्री, पुरातन फोटो सगळं पाहायला इथं म्हणजे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की इथं जिवंत इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. पूर्ण राजघराण्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तिथं दिलेली आहे. नंतर लहान मुलंही खूप एन्जॉय करतात, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी लहान मुलांना पाहायला भेटतात. आपल्या इतिहासाची त्यांना ओळख करून देऊ शकतो आपण समोर. सर्व इन्फॉर्मेशन, वस्तू किंवा कशासाठी काय यूज केले ह्या गोष्टी त्यांना सांगू शकतो. आणि बाहेर आल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता मस्त असे म्हणजे हरणाचा असा कळप पूर्ण पाहायला भेटला. आणि इतकं सुंदर हे वातावरण होतं की आम्ही फुल एन्जॉय केलं. तुम्ही जर कधी कोल्हापूरला व्हिजिट करणार असाल तर तुम्ही म्हणजे मस्ट व्हिजिट करा शाहू पॅलेसला आणि तुम्ही असं एन्जॉय करून घ्या. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.